हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट आले आहेत. अंजलीने अर्णवकडे 10 लाख रुपये मागितले, परंतु अर्णवने हे पैसे देण्यास नकार दिला. त्याने अंजलीला दुखावलं पण नाही आणि राजेशला पैसे नाही मिळणार याची सुद्धा तरतूद करून ठेवली. मग त्याने हे सगळं कसं केलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा ईश्वरीला समजावून सांगतो की ईश्वरी, या पिंक फोल्डरमध्ये मी तुझ्या बहिणीसाठी नम्रतासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याचे पेपर्स आहेत. तर ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर ते सगळं ठीक आहे, पण ही नेमकी किरण कोण आहे आणि तुम्ही तिच्याशी असं चोरून चोरून का बोलताय, चोरून चोरून तिला का भेटताय आणि मला मात्र तिच्याबद्दल काहीच का सांगत नाहीये. तेव्हा कुठे अर्णवला समजतं की ईश्वरीला असं वाटतंय की किरण ही एक मुलगी आहे म्हणून तिचा जळफळाट होतोय आणि अर्णव हा ईश्वरीला आणखीनच जळफळाट करण्याचं ठरवतो. तो लगेचच किरणला कॉल लावतो. ईश्वरी पुन्हा त्याच्याकडे संशयाने पाहू लागते. अर्णव हा किरणला म्हणतो, किरण, मला नम्रतासाठी जी इन्व्हेस्टमेंट केली ना त्यामध्ये आणखीन 2 क्लॉज ॲड करायचे आहेत. किरण त्याला सांगतो, ठीक आहे सर, मी उद्या तुम्हाला भेटायला येतो. तर अर्णव हा त्याला म्हणतो, थांब थांब, आणि तो चक्क आपला फोन स्पीकरवर करतो आणि विचारतो, काय म्हणालास तू. तर किरण बोलतो, सर मी तुम्हाला उद्या भेटायला येतो. आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो, कारण तिला असं वाटत होतं की अर्णव ज्या किरणशी बोलतोय ती एक मुलगी आहे, परंतु हा तर मुलगा निघाला. यावर ईश्वरीचा विश्वासच बसत नाही. अर्णव या किरणला म्हणतो, मिसेस राजेश शिर्केला असं वाटत होतं की किरण एक मुलगी आहे आणि मी मुलीशी बोलतोय. तर किरण हसू लागतो आणि म्हणतो, सर हा प्रॉब्लेम मला लहानपणापासून येतोय. सगळ्यांना असं वाटायचं की किरण मुलगी आहे आणि माझं नाव किरण कसं असू शकतो, त्यामुळेच त्यांना कन्फ्युजन झालं असेल. अर्णव गुड नाईट म्हणतो आणि तो फोन कट करणार. तितक्यात ईश्वरी फोन कट करते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, अरे स्वीट ड्रीम म्हणायचं तर राहिलं, मी पुन्हा त्याला कॉल करतो. ईश्वरी चिडून म्हणते, काही गरज नाहीये, काही फोन करू नका. अर्णव हा ईश्वरीकडे पाहून हसू लागतो. अर्णव तिला विचारतो, काय झालं ईश्वरी, हा किरण तर मुलगा आहे, पण जर मी एखाद्या मुलीशी बोललो, तिला बाहेर भेटायला गेलो तर तुला काय फरक पडणार आहे. तसंही आपलं नवरा बायकोचं नातं हे फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे ना, ते खरं खुरं नातं कोठे. तर ईश्वरी ही अर्णवला म्हणते, नाही सर, आधी असं होतं की मी तुम्हाला नवरा मानत नव्हते, पण आता मी मनापासून तुम्हाला माझा नवरा मानलाय. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, कधीही दुसऱ्या मुलीचा विचार करायचा नाही, दुसऱ्या मुलीशी बोलायचं नाही आणि तिला भेटायला तर जायचंच नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणून ती अर्णवला बोट दाखवते. अर्णव चांगलाच घाबरतो. ईश्वरी त्याला म्हणते, आता कळलं का. तर अर्णव तिला विचारतो, पण तुम्हाला नवरा का मानलंय, तुझ्या मनात नेमकं काय आहे ते तुम्हाला सांगतेस का. तर ईश्वरी त्याला खूप प्रेमाने सांगते, हो सर, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे, आय लव्ह यू. आणि ईश्वरी ही चक्क अर्णवला आय लव्ह यू म्हणते. अर्णवला मोठा धक्काच बसतो, पण हा आनंदाचा धक्का असतो. ईश्वरीचा आपल्यावर प्रेम आहे आणि ती आपल्याला आय लव्ह यू म्हणाली आहे म्हणून अर्णव खूप खुश होतो आणि ईश्वरीकडे एकटक पाहतच राहतो. तर ईश्वरी चांगलीच लाजते. अर्णवच्या नजरेला नजर देण्याची तिची हिंमतच नसते. अर्णव विचारतो, काय म्हणालीस, पुन्हा एकदा बोल. ईश्वरी खूप लाजते, तिला आय लव्ह यू म्हणताच येत नाही आणि ती अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णवला सुद्धा आनंद होतो आणि ईश्वरी त्याला घट्ट मिठी मारल्यानंतर पुन्हा एकदा त्याला आय लव्ह यू म्हणते. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सर, असं त्याला सांगते. अर्णव विचार करतो, आता ईश्वरीने तर सांगितलंय की तिचं माझ्यावर प्रेम आहे, आता मीही तिला सांगतो की माझं सुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि अर्णव हा आय लव्ह यू म्हणणार, पण तो आय लव्ह यू नाही म्हणत, तर तो मी सिंदोर, मी सिंदोर असं म्हणतो. आणि ईश्वरी भानावर येते आणि हे सगळं ईश्वरीचं स्वप्न असतं, ईश्वरीचा भास असतो. ईश्वरीने अर्णवला आय लव्ह यू ही म्हटलेलं नसतं, त्याला मिठीही मारलेली नसते आणि मी तुम्हाला मनापासून नवरा मानलंय हे सुद्धा म्हटलेलं नसतं. हे स्वप्न अर्णवने जेव्हा तिला विचारलं होतं की ईश्वरी, आपलं नातं तर फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे आणि तू तर मला नवरा मानत नाही, तेथूनच सुरू झालेलं असतं. अर्णव ईश्वरीला विचारतो, काय झालं, तू तर मला नवरा मानत नाही ना, मग मी दुसऱ्या मुलीशी बोललो तर तुला काय फरक पडतो. तर ईश्वरी त्याला म्हणते, सर आता झोपा गुपचूप. आणि हे दोघेही झोपण्याची तयारी करत असतात. ईश्वरी मनातल्या मनात विचार करते की माझं हे काय चाललंय, अर्णव सरांना मला माझ्या मनातील सांगायचंय, पण त्याऐवजी मी स्वप्नच पाहत राहते आणि स्वप्नातच त्यांना आय लव्ह यू म्हणते. मी त्यांना खरंच कधी आय लव्ह यू म्हणणार आणि त्यांच्या मनातील भावना मला कधी कळणार,
त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला कधी कळणार, हाच विचार ईश्वरी करत असते. पण ती मुलगी किरण नाहीये आणि अर्णव सरांचं बाहेर कोणत्याही मुलीशी कोणताही संबंध नाहीये, लफडं नाहीये. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होते आणि चक्क नाचू लागते. त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि विचारतो, ईश्वरी तो किरण मुलगा आहे हे ऐकून तू इतकी खुश झालीये का, चक्क डान्स करतेय का? तर ईश्वरी म्हणते, सर झोपा आता गुपचूप. आणि हे दोघेही झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी पण अर्णवने ज्या प्रकारे माझ्यावर चोरीचा आरोप लावलाय, तो मला जे बोललाय ना ते माझ्या मनातून जात नाहीये, ते मला खूप लागलंय. त्यामुळे माझा जीव गेला तरी चालेल, पण तू त्याच्याकडे पैसे मागू नको, ते पैसे मला चालणार नाहीत. अंजली याच विचारात गुंग असते. आजीला हे समजतं की अंजली टेन्शनमध्ये आहे, काहीतरी विचार करते. आजी अंजलीला विचारते, काय झालं अंजली, कसला विचार करतेस तू? तर अंजली म्हणते, काही नाही आजी. तर ईश्वरीला हे सुद्धा दिसतं की अंजली ही विचारात गुंग आहे. मामा मामी हे सगळे अंजलीकडे पाहतात की नक्कीच अंजली टेन्शनमध्ये आहे. पण अर्णव मात्र त्याचा ब्रेकफास्ट एन्जॉय करत असतो. ईश्वरी त्याला इशारा करते की ताई खूप टेन्शनमध्ये आहेत, त्यांना विचारा काय झालंय. अर्णव हा अंजलीला विचारतो, काय झालं ताई, तुला माझ्याशी काही बोलायचंय का? बोलायचं असेल तर बिनधास्त बोल. तर अंजली ही अर्णवला विचारते, अर्णव तू मला 10 लाख रुपये देशील का? अर्णवला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी, मामी, मामा, आजी या सर्वांना आश्चर्य वाटतं. अर्णव म्हणतो, हो ताई, मी तुला 10 लाख रुपये देऊ शकतो, पण तुला एवढे पैसे कशासाठी हवे आहेत? सगळेजण अंजलीकडे आश्चर्याने पाहत असतात की अंजलीला एवढे पैसे कशासाठी हवे आहेत. तर अंजली सांगते, मला राजेशला हे पैसे द्यायचेत. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. ईश्वरीला समजतं की राजेश हा पुन्हा एकदा अंजलीला फसवतोय, तिच्याकडून पैसे लुबाडतोय. तर मामी, आजी यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की राजेशला 10 लाख रुपयांची काय गरज आहे. मामाला समजतं की नक्कीच हा त्याचा प्लॅन आहे. तर अंजली ही अर्णवला सांगते, अर्णव तू मला पैसे उधार दे, मी तुझे पैसे तुला परत देऊन टाकेल. तर अर्णव म्हणतो, ताई मी तुझा लहान भाऊ आहे, सगळे पैसे तुझेच आहेत, पण पैसे कशासाठी हवे आहेत ते तर मला कळायला हवं. तेव्हा अंजली ही झालेला सगळा प्रकार अर्णवला सांगते की यांनी एक केस हातात घेतली आहे आणि ते गुंडांकडून 10 लाख रुपये त्यांच्या क्लायंटला मिळवून देणार आहे. पण ते गुंड खूप डेंजर आहेत आणि त्यांनी काल राजेशला खूप मारहाण केली, त्यांची अवस्था खूप बिकट होती. हे सगळं ऐकून अर्णव खूप चिडतो, कारण त्याला माहीत असतं हे सगळं खोटं आहे आणि राजेश अंजलीला फसवतोय. अंजली सांगते, मी राजेशला समजावण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ही केस सोडून द्या. तर ते म्हणाले की मला माझ्या क्लायंटच्या मुलांमध्ये माझ्या होणाऱ्या मुलाचा चेहरा दिसतो, होणाऱ्या बाळाचा चेहरा दिसतो आणि माझा जीव जरी गेला ना तरी मी ते पैसे त्यांना मिळवून देणारच, मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. हे सगळं ऐकून अर्णव आणि ईश्वरीला खूप राग येतो. वल्लरी म्हणते, खरंच आपले जावई बापू किती ग्रेट आहे ना, गरिबांना ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा लोकांना मदत करण्यासाठी ते स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाहीये. खरंच ते खूप ग्रेट आहे. पण मामाला माहीत असतं की राजेश ग्रेट आहे की कसा आहे हे त्यांनाच माहिती आहे. तर ईश्वरी विचार करते, हे सगळं जाणून बुजून राजेशने केलंय, ही सगळी गोष्ट रचली आहे, त्याचेच उधारीचे पैसे त्याला गुंडांना द्यायचे असतील म्हणून तो अंजली ताईला फसवतोय. आणि अंजलीला ती म्हणते, ताई तुम्ही जिजूंना का नाही सांगत की हे केस सोडून द्या, ही केस लढूच नका, म्हणजे त्यांच्या जीवाला धोका नाही राहणार. तर अर्णव अंजलीला म्हणतो, ताई मी तुला पैसे देतो, पण मी त्यापेक्षा एक चांगला मार्ग तुला सुचवतो. जिजू ही केस सोडायला तयार नाहीये ना, तर माझ्या ओळखीचे एक खूप मोठे लॉयर आहेत, ॲडव्होकेट देशमाने. जिजूंना तू सांग की ही केस त्यांना हँडओव्हर करा, म्हणजे त्यांना काही टेन्शन राहणार नाही. मामी अर्णवला विचारते, पण अर्णव तू असं का सांगतोय? आपले जावई बापू सुद्धा वकीलच आहेत ना, आणि मग ते गुंड एवढे डेंजरस असतील तर तुझ्या वकिलांच्या जीवाला सुद्धा धोका होईल ना. अर्णव म्हणतो, नाही मामी, कारण ॲडव्होकेट देशमाने खूप मोठे वकील आहेत, त्यांचे स्वतःचे बॉडीगार्ड्स आहेत आणि त्यांची गुंडांबरोबर सुद्धा ओळख आहे, पोलिसांबरोबर ओळख आहे. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गुंडांना ते नाही घाबरणार, म्हणजे जिजूंच्या क्लायंटला सुद्धा न्याय मिळेल आणि जिजूंच्या जीवाला सुद्धा धोका राहणार नाही. ही आयडिया सर्वांनाच आवडते. मामाला समजलेलं असतं की हा सगळा पैसे उकळण्याचा राजेशचा प्लॅन आहे. त्यामुळे मामा हा अर्णवचा उदो उदो करू लागतो, वा अर्णव काय भारी प्लॅन सांगितला, म्हणजे आपले पैसे सुद्धा वाचतील आणि त्या जावई बापूंच्या क्लायंटला न्याय सुद्धा मिळेल. एकदम भारी आयडिया आहे. अंजली तू हीच आयडिया त्यांना सांग. आजी विचारते, पण जावई बापू कोठे आहेत? अंजली सांगते, त्यांच्या जीवाला धोका होता ना
म्हणून मी त्यांना थोडे पैसे दिले आणि आपल्या फार्म हाऊसवर पाठवलंय, म्हणजे ते सेफ राहतील. ते उकळण्याचा आणखीन काहीतरी मार्ग शोधून काढेल, आणखीन प्लॅन बनवेल. मी त्याला अर्णव सरांच्या मेहनतीचा 1 रुपयाही मिळू देणार नाही असा ठाम निर्धार ईश्वरी करते. पण त्या भंगारवाल्याला एका ठिकाणी बोलवलंय आणि मामा विचार करतो, वल्लरीच्या हातामध्ये तो बॉक्स भेटण्याआधी मला त्या बॉक्समध्ये नेमकं काय आहे हे शोधून काढावं लागेल. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पण माझ्यावर काय दिवस आले, स्वतःच्याच बायकोचा पाठलाग करावा लागतोय असा विचार मामा करतो आणि तिचा पाठलाग करायचं ठरवतो. दुसरीकडे आजी तेवढं तुमच्या कुटुंबासाठी चांगलं राहील. पण त्याच वेळेस आपले ज्योतिषी काय बोलले होते हे सुद्धा आजीला आठवतं की ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जुळत नाही. जर ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालं तर या घरावर मोठं संकट येईल, अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि हे सगळं आठवून आजी पुन्हा एकदा कन्फ्यूज होते की गुरुजींचं ऐकावं की ज्योतिषाचं ऐकावं, समोर जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवावा की भविष्याची भीती बाळगावी. त्याच वेळेस अंजली आजीसाठी ज्यूस घेऊन येते आणि आजीला गोळ्या घ्यायला सांगते. ती विचारते, आजी काय झालं, कसला विचार करतेस तू? तर आजी म्हणते, माझ्या डोक्यात तेच विचार सुरू आहेत की ईश्वरीबद्दल गुरुजी जे काही बोलले आणि ज्योतिषी जे काही बोलले त्याचा नेमका अर्थ काय आहे, कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा हेच मला कळत नाहीये. तेव्हा अंजली ही आजीला समजावून सांगते, आजी मी तुला आधीही म्हटलं होतं की गुरुजींच्या तोंडून चक्क देव बोलत असतो, त्यामुळे आपण त्यावरच विश्वास ठेवायला हवा. आजीला सुद्धा हे पटतं. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो, आई मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय, तुला काही हवं असेल तर आकाशला सांग, बाहेर जायचं असेल तर त्याला सांग, तो तुला घेऊन जाईल. तर आजी म्हणते, नाही अविनाश, तू बाकीची सगळी कामं बाजूला ठेव, मी तुला एका व्यक्तीचा पत्ता देते, त्या व्यक्तीला आत्ताच्या आत्ता येथे घेऊन यायचं. त्यामुळे मामाचा सुद्धा नाईलाज होतो. म्हणजे मामाला आता जे मामीच्या मागे जायचं असतं, तिचा पाठलाग करायचा असतो, त्याचा तो प्लॅन फ्लॉप होतो आणि आजी नक्कीच एखाद्या ज्योतिषाला त्याला बोलवायला सांगत असेल. म्हणजे आजी अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका या ज्योतिषाला दाखवणार आणि मग त्याच्याकडून सेकंड ओपिनियन घेणार. तेव्हा मात्र आजीला सत्य कळणार आहे आणि आजी ही नक्कीच ईश्वरीला आपली नातसून म्हणून मान्य करेल, एवढं मात्र खरं. तर इकडे अर्णव हा ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत असतो. ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि अर्णव खूप हँडसम दिसत असतो म्हणून त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याचं खूप कौतुक करते. अर्णवला सुद्धा आनंद होतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी माझ्या शर्टचं बटन तुटलंय, तेवढं बटन लावून देशील का? ईश्वरी हो म्हणते आणि लगेचच धागा दोरा आणायला जाते. तर अर्णव तिला विचारतो, याआधी तर मी एकदा तुला म्हणालो होतो की माझ्या शर्टचं बटन तुटलंय, बटन लावून देतेस का? तेव्हा तर तू नकार दिला होता, मग आता कशी तयार झाली? तर ईश्वरी म्हणते, कारण सर तेव्हा मी तुम्हाला मनापासून नवरा नव्हतं मानलं ना, पण आता मानायला लागली म्हणून. अर्णवला खूप आनंद होतो. ईश्वरी ही धागा दोरा घेऊन येते आणि अर्णवच्या शर्टचं हे बटन लावून देऊ लागते. तेव्हा अर्णव हा सुई टोचली नसताना सुद्धा जाणून बुजून ओरडतो, आ! ईश्वरी घाबरते आणि विचारते, काय झालं सर? तर अर्णव म्हणतो, सुई टोचली तर कसं वाटेल याचा मी अनुभव घेत होतो. ईश्वरी हसू लागते आणि खूपच प्रेमाने अर्णवच्या या शर्टचं बटन लावून देते. दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात. अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी आज मी ऑफिसमध्ये खूप बिझी आहे, पण मी ड्रायव्हरला पाठवून देईल, तो तुला एके ठिकाणी घेऊन येईल, तू त्याच्याबरोबर ये. ईश्वरी विचारते, पण का सर? तर अर्णव म्हणतो, तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे, तू फक्त तेथे ये, मग तेथे आल्यावर तुला समजेल. ईश्वरी खूप खुश होते कारण तिला मनातून माहीत असतं की अर्णव नक्कीच आपल्याला मनातील भावना सांगणारे, त्याच्या मनात काय चाललंय ते सांगणारे. आणि ईश्वरी या शर्टचं बटन लावता लावता चक्क जाणून बुजून अर्णवला ही सुई टोचते. अर्णव ओरडतो. ईश्वरी विचारते, काय झालं सर? तर अर्णव म्हणतो, खरोखर सुई टोचली. ईश्वरी त्याला म्हणते, आता तुम्हाला फक्त अनुभवायची गरज नाहीये, सुई टोचल्यावर खरं कसं वाटतं हे कळलंच असेल ना. अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं की ही ईश्वरी काही साधी सुधी नाहीये. अर्णव रेडी होतो आणि म्हणतो, वेळेवर पोहोच, आणि तो तेथून निघून जातो. ईश्वरी स्वतःला आरशात पाहते आणि खूप खुश होते. थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघे एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात. ईश्वरी विचारते, सर तुम्ही मला इथे का बोलवलंय? तर अर्णव म्हणतो, मला तुला एक खूप महत्त्वाचं सांगायचंय, माझ्या मनातलं सांगायचंय. ईश्वरीला खूप आनंद होतो की अर्णव आज त्याच्या मनातील तिला सांगणार आहे. पण अर्णवची चांगलीच भंबेरी उडालेली असते. इतक्या मोठ्या कंपनीचा CEO, इतके मोठे मोठे प्रेझेंटेशन, इतक्या मीटिंग करणारा माणूस, पण आपल्याच बायकोला माझं तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू म्हणण्यासाठी अर्णव खूप घाबरतो. तो आय आय म्हणतो
पण कधी पाणी पितो तर कधी आवंढा गिळतो, त्याला कधी घाम येत असतो, तो खूप नर्वस झालेला असतो आणि ईश्वरीला आय लव्ह त्याला म्हणताच येत नाही. ईश्वरी ही त्याच्याकडे एकटक पाहत राहते की अर्णव मला कधी आय लव्ह यू म्हणतोय, कधी मनातलं सांगतोय. पण अर्णवची हिंमतच होत नाही. तो फक्त तयारी करत असतो. कसं म्हणू, काय म्हणू, हाच प्रश्न त्याला पडतो. ईश्वरी विचारते, सर तुम्ही एवढा का विचार करताय? तर अर्णव म्हणतो, ते तर खूप अवघड आहे ना. आणि तो पुन्हा एकदा ईश्वरीला आय लव्ह यू म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि ईश्वरी त्याच्याकडेच एकटक पाहत असते, त्याच्या आय लव्ह यू म्हणण्याची वाट पाहत असते. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. अर्णवने ईश्वरीचं कन्फ्युजन सुद्धा दूर केलं की किरण ही एखादी मुलगी माझी गर्लफ्रेंड नाहीये, तर तो एक इन्व्हेस्टर आहे ज्याच्याकडे मी नम्रताच्या नावावर पैसे इन्व्हेस्ट केलेत. आणि मग त्यानंतर राजेशने जो प्लॅन बनवला होता की अर्णवकडून 10 लाख रुपये उकळायचे, त्यावर सुद्धा अर्णवने चांगलाच तोडगा शोधून काढलाय. पण हे प्रकरण एवढ्यात संपणार नाहीये, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, कारण अर्णवने ईश्वरीला आय लव्ह यू म्हणायचं ठरवलंय. ईश्वरीला एक सरप्राईज द्यायचं ठरवलंय आणि दोघेही रेस्टॉरंटमध्ये भेटलेत. मग आता अर्णव ईश्वरीला आय लव्ह यू म्हणू शकेल की नाही हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल, कारण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा ईश्वरीला आय लव्ह यू म्हणणार, तो आय बोलणार. इतक्यात अर्णव आणि ईश्वरीच्या मागच्या टेबलवर एक मुलगा आणि मुलगी बसलेले असतील. तेव्हा हा मुलगा मुलगीवर खूप चिडेल आणि म्हणेल, तुला तुझ्या मनातील साधं सांगता येत नसेल तर काय फायदा या नात्याचा. ईश्वरी हे ऐकणार आणि या मुलाकडे जाऊन भांडत बसेल की तुमच्या नात्याचा मग काय फायदा आहे, जर तुला तुझ्या प्रेयसीच्या मनातला कळत नाहीये, तिचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला न सांगताच कळायला हवं ना. आणि अर्णव सुद्धा तेथे येईल आणि ईश्वरीला म्हणेल, ईश्वरी हे तू चुकीचं बोलतीये, त्याला काय सिद्धी मिळाली आहे का की मुलीच्या मनात काय चाललंय त्याला कळायला? असं काहीच कळत नाही. स्पष्ट बोलावं लागतं, शब्दांना वाट मोकळी करून द्यावी लागते आणि भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी शब्दच महत्त्वाचे असतात. तिने सुद्धा आय लव्ह यू म्हणायला पाहिजे ना, आपल्या मनातील सांगायला हवं ना. आणि या दोन मुलगा आणि मुलगीऐवजी अर्णव आणि ईश्वरीच भांडू लागतील की मुलगी कशी बरोबर आहे ही ईश्वरी समजावून सांगणार आणि मुलगा कसा चुकीचा नाहीये, तो कसा बरोबर आहे हे अर्णव सांगणार. आणि या दोघांमध्येच चांगलं भांडण रंगणार. हे दोघेच एकमेकांवर खूप चिडतील. म्हणजे अर्णवने ईश्वरीला आय लव्ह यू म्हणण्यासाठी, आपल्या मनातील प्रेम सांगण्यासाठी हे सरप्राईज गिफ्ट दिलं होतं. तिला रेस्टॉरंटमध्ये बोलवलं होतं, पण ईश्वरीने दुसऱ्याच्या भांडणामध्ये पडून अर्णवशीच भांडायला सुरुवात केली आहे आणि या दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू झाली आहे. आणि त्यानंतर हे वाद मिटल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी हे दोघे पुन्हा आपल्या टेबलवर येऊन बसतील. पण ईश्वरीचा मूड मात्र खूप वाईट असेल, कारण अर्णवने तिची बाजू नाही घेतली तर त्या मुलाची बाजू घेतली आणि ईश्वरीशी भांडायला लागला. अर्णव हा ईश्वरीला पुन्हा एकदा आय लव्ह यू म्हणण्याचा प्रयत्न करणार. तो ईश्वरीला आय म्हणणार, लव्ह यू तो म्हणणार, पण त्याआधीच ईश्वरी त्याच्यावर चिडून म्हणेल, बस झालं सर, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. तुम्ही माझ्याशी खूप वाईट वागलाय, दुसऱ्यांसमोर तुम्ही माझ्याशी भांडलात, माझा अपमान केला, आता मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, तुम्ही काही बोलू नका, असं म्हणून ईश्वरी तेथून उठून निघून जाईल. तर अर्णवला प्रश्न पडेल, आता या मुलीशी कसं बोलायचं, कसं समजावून सांगायचं, दुसऱ्यांमुळे ती माझ्याशी भांडतीये आणि माझं काहीच ऐकून घेतलं नाही. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांना कधी आय लव्ह यू म्हणणार, या दोघांच्या मनातील भावना ते एकमेकांना कधी सांगणार, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ईश्वरी ही सगळं स्वप्नात सांगतेय, तर अर्णव हा सत्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर कधी त्याची हिंमत होत नाही, तर कधी ईश्वरी त्याचं काही ऐकूनच घेत नाही. याआधी सुद्धा ऑफिसमध्ये तेच झालं होतं की अर्णवने त्या सीडीमध्ये व्हॉइस रेकॉर्डरमध्ये सगळं रेकॉर्ड करून ठेवलं, पण ते रेकॉर्डिंग झालंच नाही. याचा अर्थ देवाच्याच मनात नाहीये की या दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू म्हणावं. त्यातच मामीला तिचा बॉक्स सुद्धा मिळतोय. मग अर्णव आणि ईश्वरीने एकमेकांना आय लव्ह यू म्हणण्याआधीच जर मामीने अर्णवच्या बाबांचं आणि ईश्वरीच्या आईचं सत्य जर सगळ्यांसमोर आणलं, तर ईश्वरी आणि अर्णवमध्ये खूप मोठं भांडण होईल, खूप मोठी दरी निर्माण होईल, गैरसमज निर्माण होतील. एवढं मात्र नक्की, म्हणजे या दोघांच्या प्रेमाला नजर लागणार असे. पण त्याआधी जर ईश्वरी आणि अर्णवने एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं, तर त्यांना या संकटामध्ये लढण्याची हिंमत मिळेल, एवढंही खरं. मग आता नेमकं पुढे काय घडेल नक्कीच कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा कंटाळा आलाय ना ईश्वरी आणि अर्णवच्या या लुटूपुटूच्या भांडणांचा? या दोघांनी लवकरात लवकर एकमेकांना आय लव्ह यू म्हणायला हवं, एकमेकांच्या मनातील भावना सांगायला हव्या ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा
या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.